नगर परिषद भरतीचं नवीन अपडेट आलेलं आहे 28 ऑगस्ट 2025 ला। आता याचं नवीन अपडेट जे आहे तर ते आलेलं आहे। आतापर्यंत गट क आणि गट ड भरतीचे इतके अपडेट आलेले तर उमेदवार पण आता हेच म्हणायला लागलेले आहेत की तारीख पे तारीख, कारण की खूप दिवसापासून आपण हे पाहतोय नगर परिषदेचं की गट क गट ड चा कार्यक्रम खूप दिवसांपासून जो आहे तर तो पेंडिंग आहे। तर त्याचा आता एक नवीन अपडेट आलेली आहे, तर ती अपडेट काय आहे तर ती आपण सुरुवातीला जे आहे तर ते कव्हर करणार आहोत। बघा 28 ऑगस्ट 2025 ला आलेलं त्यांच्याकडून हे परिपत्रक आहे, नगर परिषद संचालनालय यांच्याकडून आलेलं। बघा विषय काय आहे, नगर परिषद नगरपंचायतीमधील सरसेवेने भरायची रिक्त पदे भरण्यासाठी संचालनालय स्तरावरून एकत्रितपणे पदभरती कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भातली कारवाई करण्याबाबत। ऍक्च्युअली त्यांना काय प्रॉब्लेम आला होता माहिती का, मागे त्यांनी आधी प्रत्येक जिल्ह्यासाठी ही समिती नेमली होती की ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी असतील, मग हे कर्मचारी असतील। आता काय व्हायचं की एवढे सगळे जेवढे काही जिल्हे असतील आपल्याकडे, तर जेवढे जिल्हे आहेत ना तर त्या जिल्ह्यांना प्रत्येकाला TCS IBPS ला संपर्क साधणं, मग TCS IBPS वाल्यांकडे लय काम आहेत, मग ते म्हणायचे अरे एखाद्या जिल्ह्यासाठी समजा नाशिकला लक्ष देईल, पुण्याला लक्ष देईल, मग तेच कोणी भंडारावाला करत असेल त्यांना अप्रोच, गडचिरोलीवाला करत असेल, त्यांचा तो रिस्पॉन्स जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने येत नव्हता आणि हेच एक मुख्य कारण होतं की ज्याच्यामुळे जाहिरात जी आहे तर ती येत नव्हती। आता जाहिराती संदर्भात त्यांनी जी आहे तर ती समिती नेमलेली आहे आणि त्या समितीनंतर जे आहे तर जाहिराती येणार आहे। तर ते परिपत्रकामध्ये काय गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी नगर परिषदेची गट क गट ड ची जाहिरात आज न उद्या येणार आहे, जरी त्याला थोडासा उशीर होत असेल पण ती जाहिरातीची कारवाई त्यांच्या शासन स्तरावरून सुरू आहे। तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो सुरू ठेवा। तुम्हाला काय करायचं, फक्त 4च विषय जे आहेत तर ते अभ्यासायचे आहेत आणि याच्यासाठीच आपली नगर परिषद संदर्भातली बॅच जी आहे तर ती पण आपण लाईव्ह केलेली आहे। तर या बॅच मध्ये तुम्हाला सर्व काही लेक्चर्स वगैरे मिळणार आहेत आणि सध्या जे आहेत तर ते गणपती निमित्ताने मित्रांनो सध्या आपला ऑफ पण चालू आहे, तर ते ऑफचा पण तुम्ही जो आहे तर तो लाभ घेऊ शकतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला 20% ऑफ जो आहे तर तो मिळू शकतो। याच्यासाठी तुम्हाला बाप्पा हा कोड जो आहे तर तो यूज करायचा आहे। चला बघा, सामान्य प्रशासन विभागाचा एक निर्णय आला होता 9/6/2025 रोजी, त्याच्यामध्ये 150 दिवसांचा कर्मचारी कार्यक्रम राबवण्यात आला होता आणि त्याच्या अंतर्गत नगर परिषद नगरपंचायतीमधील रिक्त पदे भरण्यासाठीची त्यांनी कारवाई जी आहे तर ती सुरू केली होती। बघा तेव्हा पण आपल्याला अशाच पद्धतीचं अपडेट आले होतं। बघा हे तर RTIचं अपडेट झालं। बघा 29 मे 2025 ला तेव्हाच हे एक अपडेट आलेलं होतं, ज्याच्यामध्ये नगर परिषदेमधील राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड पद भरण्याबाबत जे आहे तेव्हा परिपत्रक जे आहे तर ते आलेलं होतं आणि त्या परिपत्रकात तर नंतरच एक टाइमलाईन पण फिरत होती की ज्या टाइमलाईन अंतर्गत डायरेक्ट 15 जुलैला ऍडव्हर्टाइजमेंट येणार होती। मुलं तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारायची सर जाहिरात काय झालं, कधीपर्यंत येणार आहे, तर त्यांनी हे शेड्यूल दिलं होतं पण तो शेड्यूल त्यांच्याकडून काय जो आहे तर तो फॉलो झालेला नाही। बघा त्याच्यानंतर बघा सामान्य प्रशासन विभागाच्या 4/5/2022 आणि 21/11/2022 च्या निर्णयानुद्वारे जे गट क आणि गट ड ची पद आहेत तर ते TCS IBPS या कंपन्यांकडून जे आहेत तर ती भरायची आहेत। मग वरील आदेशानुसार राज्यातील सर्व नगर परिषदा नगरपंचायतीमधील सरळ सेवेने भरावयाची जी काही पदं आहेत तर त्याच्यामध्ये बघा वरील कंपन्यांकडून स्पर्धा परीक्षा घेणे, पात्र उमेदवारांची निवड यादी पूर्ण करणे, नियुक्ती आदेश देणे, भरती प्रक्रिया पूर्ण करणे इत्यादी कामांसाठी राज्यस्तरावर सुसूत्रीकरण घ्यावं। कारण की आधी जिल्हास्तरीय होतं परंतु ते आता जिल्हास्तरीय न राहता राज्यस्तरीय सुसूत्रीकरण व्हावं, याच्यासाठी त्यांनी समिती जी आहे तर ती नेमली आहे। या समितीचे मेन अध्यक्ष कोण असतील, बघा समीर उन्हाळे सह-आयुक्त आहेत नगर परिषद प्रशासन विभागाचे आणि याच्यानंतर हे जे आहेत तर ते सदस्य असतील। आधी ही जी समिती होती तर ती जिल्ह्यावाईज समिती नेमण्यात आली होती, त्यांच्याकडून जे आहे तर तो थोडा इश्यू येत होता या कंपन्यांशी संपर्क करायला, त्यांनी पुढे सांगितलेलं पण आहे बघा की याच्यामध्ये त्यांना सगळ्यात आधी TCS IBPS यापैकी एका कंपनीची निवड करायची। म्हणजे आपला जो मेन प्रश्न आहे की परीक्षा कोण घेणार, MPSC घेणार, TCS घेणार, IBPS घेणार, तर परीक्षा कोण घेणार आहे हे TCS IBPS या दोन्हीच कंपन्यांपैकी एक कंपनी घेणार आहे नगर परिषद गट क गट ड ची भरती। आपला हा प्रश्न क्लिअर झाला, अजून ते ठरलेलं नाहीये TCS घेणार आहे का IBPS घेणार आहे। बघा
TCS IBPS या कंपनीशी पाठपुरवठा करूनही अनेक अडचणींमुळे सदर प्रक्रिया जिल्हा स्तरावरून राबवणे शक्य झाले नाही, म्हणून सदर समितीने कंपन्यांची समन्वय ठेवा म्हणून शासनाने त्यांच्या पद्धतीने काम केलं होतं, परंतु काहीतरी मिसमॅनेजमेंट होत होतं TCS IBPS शी संपर्क ठेवण्यात जिल्हास्तरीय, त्याच्यासाठीच ही समिती जी आहे तर ती नेमण्यात आलेली आहे। मग या समितीला काय काय काम करायचं माहिती का, तर या समितीला जे आहे तर ते संपूर्ण बाबींचा अभ्यास करून जे रिक्त पद आहेत तर ते राज्य स्तरावरून सरळ सेवा पद भरती मार्फत जे आहेत तर ती भरायची, म्हणजे राज्य लेवलला त्यांना ही पूर्ण पद भरती हँडल करावी लागणार आहे या समितीला। आधी ही समिती होती, आता ही समिती काम करणार नाही, तर जी नवीन समिती आहे ती काम करणार आहे। बघा 10 सप्टेंबर 2024 पासून RTI टाकून मुलांनी विचारलं होतं की जाहिरात कधी येणार आहे, तेव्हा पण RTI मध्ये काहीच रिप्लाय आलेला नव्हता। त्याच्यानंतर 15 जुलैला ऍड येणार असं काहीतरी त्यांचं चालू होतं, पण ते काही जिल्हास्तरीयमुळे शक्य झालं नाही। 29 मे 2025 ला पण त्यांचं एक परिपत्रक आलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, ते पण जे आहे तर ते आतापर्यंत फॉलो झालेलं नाही। बघा 17 एप्रिल 2023 लाच त्यांनी जे आहे या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप कसं असेल तर ते ऑलरेडी इथं जाहीर करून ठेवलेले आहे। म्हणजे ही अशी परीक्षा आहे की ज्याचा अभ्यासक्रम जाहीर आहे, ज्याची पात्रता जाहीर आहे, ज्याच्या सेवा प्रवेश नियम आहे, सगळेच काही गोष्टी, फक्त काय की एक नोटिफिकेशन काढण्याची वेळ आहे। आता हे नोटिफिकेशन का नाही येते माहिती का, कारण की हे त्यांची पद ही जिल्हानिहाय भरण्याचं काम चालू आहे, ते राज्यस्तरीय संवर्ग नाही। जसं की कर निर्धारण हा राज्यस्तरीय संवर्ग होता, इथं तसं नसणार आहे, इथं जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांनी हे काम केले। आधी तर असं चालू होतं की डायरेक्ट 36 जिल्हे जेवढे जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित करायच्या। आता ही समिती राज्यस्तरावरून एक जाहिरात प्रकाशित करते का वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळी जाहिरात प्रकाशित करते, तर ते बघणं हे पुढच्या भविष्याचं काम असणार आहे। बघा याच्यासाठी अभ्यासक्रम ऑलरेडी जाहीर झालेला आहे। बघा कोणत्या कोणत्या पदांचा समावेश असणार आहे, बघा वरिष्ठ लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर, शिपाई या पदांसाठी ही भरती होणार आहे। आणखी काही पद आहेत जसे की बघा गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री, वीजतंत्री, पंप ऑपरेटर, वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल, उद्यान पर्यवेक्षक, वॉलमन, फायरमन या पदांसाठी देखील जे आहे तर ती भरती इथं होणार आहे, लक्षात घ्या। मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सिलेबस त्यांनी खूप छान दिलेला आहे। बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, जो आपला सरळ सेवेचा सिलेबस असतो तोच सिलेबस दिलेला आहे, आणि याच सिलेबसच्या अनुषंगाने आपण आपली जी बॅच आहे तयार करताना तर त्याच्यात ते सर्व लेक्चर, सर्व घटक जे आहेत तर ते इन्क्लूड आपण इथं केलेले आहेत। त्यासोबतच आपल्या चॅनलवर सध्या नुकतंच MPSCचं एक मागणी पत्र संदर्भातलं अपडेट आले, ते तुम्ही बघू शकतात। आपली एक स्टेट बोर्डची सिरीज चालू आहे, नितीन सर खूप छान पद्धतीने ही सिरीज कंटिन्यू करतायत, तर ते तुम्ही बघावी। त्याच पद्धतीने या नगर परिषद भरती संदर्भातले GK-GS असेल अतिसंभाव्य प्रश्नांचा आपला सराव जो आहे तर तो देखील खूप चांगल्या पद्धतीने जे आहे तर ते चालू आहे, तो तुम्ही नक्की बघा। आपली 6 सप्टेंबर पर्यंत एक सेल चालू आहे, बाप्पा सेल चालू आहे, तर त्यासाठी बाप्पा कोड यूज करून तुम्हाला 20% ऑफ जो आहे तर तो इथं मिळू शकतो। आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट इथं सांगायची होती मित्रांनो की आपण इग्नाइट पाठशाला नावाचा एक उपक्रम सुरू केलाय की ज्याच्यामध्ये जे काही शालेय परीक्षा असतात तर त्यांच्याविषयी आपण मार्गदर्शन करत असतो। म्हणून तुम्ही हे आपलं हे इग्नाइट पाठशाला युट्यूबला जर सर्च केलं तर तुम्हाला ते चॅनल मिळून जाईल, त्याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुमच्या परिवारात जर कोणी शालेय विद्यार्थी असेल, तुमच्या घरात कोणी असेल, तुमच्या नातेवाईकांमधील कोणी असेल तर त्यांना ह्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा, कारण की शालेय जीवनात देखील खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा असतात की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला मोफत शिक्षण मिळू शकतं, स्कॉलरशिप मिळू शकते, पण हे लहानपणी माहित नसतं, जसं की मला माहित नसेल किंवा तुम्हाला देखील तुमच्या लहानपणी माहित नसेल, तर त्यांना असं होऊ नये त्याच्यासाठीच आपला हा उपक्रम आहे। तर हे चॅनल तुम्ही नक्की त्यांना जॉईन करायला सांगितलं पाहिजे। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।